नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तूळ राशीचे एप्रिल महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य काय होईल, तूळ राशीच्या लोकांसोबत एप्रिल महिन्यात कोणत्या घटना घडणार आहेत, कोणत्या गोष्टी होणार आहेत, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात वारंवार सारख्या अडचणी येत असतील. पैसा, नोकरी, लग्न, घरातील ताणतणाव याबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल. कर्ज झालेलं असेल, व्यापारात प्रगती नसेल, नोकरीत प्रगती नसेल, पैसा टिकत नसेल, आरोग्याच्या समस्या असतील, नात्यांच्या समस्या असतील, तुम्हाला वाटत असेल की पत्रिकेत काही दोष तर नाही ना, मग पत्रिकेतील जर दोष असतील तर त्यावर कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा कराव्यात, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि काही असेल प्रॉब्लेम, अडचण, दोष, तर त्यावर उपाय आणि सेवा सुद्धा देणार आहोत. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात. सविस्तर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देऊ. यासाठी काही शुल्क आम्ही घेतो, त्याच्यानंतर आम्ही हे मार्गदर्शन देतो. मित्रांनो, तूळ राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2026 खूप महत्त्वाचा महिना आहे. हा महिना तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे दाखवणार आहे की तुम्ही इतरांना खुश ठेवण्यात इतके गुंतले आहात की स्वतःसाठी जगणं विसरून गेला आहात. आणि एप्रिल महिना तुम्हाला थांबवणार आहे आणि विचार करायला लावणार आहे की खरंच काय हवं आहे. महिन्याची सुरुवात होईल थोड्या कन्फ्युजनने. तुमच्या आयुष्यात दोन गोष्टी एकाच वेळी चालू राहतील. एक जी तुम्हाला हवी आहे आणि एक जी तुम्ही फक्त इतरांसाठी करत आहात, आणि इथेच तुम्ही अडकतात. पहिल्या 7 ते 10 दिवसात तुम्हाला काही डिसिजन घ्यावे लागतील, करिअरसाठी, नात्यांसाठी किंवा पैशाच्या बाबतीत. पण तुमची सवय आहे डिसिजन टाळायची, आणि हाच डिले तुमच्यासाठी प्रॉब्लेम बनू शकतो. एप्रिलमध्ये तुमच्यासमोर 2 रस्ते येतील. एक सेफ असेल पण एक रिस्क असलेला, पण ग्रोथ हाच रस्ता देईल. तुम्हाला वाटेल आता रिस्क घ्यायची वेळ नाही, पण तुम्ही जितकं सुरक्षित खेळता तितकं तुम्ही मागे पडत आहात. 10 ते 18 तारखेच्या दरम्यान एखादी ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते, नवीन जॉब किंवा मग रोल चेंज किंवा बिझनेस आयडिया. पण तुम्ही डाऊटमध्ये राहिलात तरी संधी निघून जाईल. मित्रांनो, ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्याकडून डिसिजन एक्सपेक्ट करत आहे. तुमच्या क्लॅरिटीवर तुमची इमेज ठरणार आहे. तूळ राशी म्हणजे बॅलन्स, पण एप्रिलमध्ये हा बॅलन्स थोडा बिघडू शकतो. इन्कम येईल पण खर्चही वाढतील. विशेषतः लक्झरी आयटम, शॉपिंग किंवा इतरांना इम्प्रेस करण्यासाठी खर्च होईल. लक्षात ठेवा, दिसण्यासाठी केलेला खर्च भविष्यात स्ट्रेस देऊ शकतो. एप्रिलमध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक ट्रूथ, खरेपणा बाहेर येणार आहे. काहीतरी जे तुम्ही इग्नोर करत होतात किंवा समोरचे लपवत होते. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर क्लॅरिटी येईल. नातं पुढे जाईल की इथेच थांबणार याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी येणार आहे. पण हा निर्णय इमोशनली तुम्हाला घ्यायचा नाही आणि ब्लाइंडली सुद्धा घ्यायचा नाहीये. विचार करून डोक्याने निर्णय घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही सिंगल असाल तर कोणीतरी तुमच्या आयुष्यात येईल, पण तुम्हाला चूज करावं लागेल, हार्ट की माइंड. एप्रिलमध्ये तुम्ही मेंटली थकू शकतात. डिसिजन फटीक तुम्हाला येऊ शकतं. ओव्हर थिंकिंगमध्ये अडकू शकतात किंवा लोकांना हँडल करण्याचा स्ट्रेस तुमच्यावर येऊ शकतो, आणि त्यामुळे एनर्जी कमी होईल, झोप डिस्टर्ब होईल. यासाठी उपाय करा. थोडा एकांतात वेळ घालवा आणि नो म्हणायला शिका आणि स्वतःला प्रायोरिटी द्या. तूळ राशीच्या लोकांनी, तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता, पण एप्रिलमध्ये हेच तुमच्यासाठी नुकसानदायक ठरेल. कारण कोणीतरी तुमच्या गुडनेसचा फायदा घेईल, तुमच्यावर काम टाकेल, तुमचा वेळ घेईल आणि तुम्ही नाही म्हणू शकणार नाही. आता वेळ आली आहे बाउंड्री सेट करण्याची. महिन्याच्या शेवटी तुम्ही एक स्ट्रॉंग डिसिजन घ्याल, स्वतःसाठी किंवा फ्युचरसाठी, आणि इथूनच तुमचं आयुष्य बॅलन्समध्ये येऊ शकतं. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे हा उपाय करा. शुक्रवारी ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा, याने तुम्हाला लाभ होईल. पांढऱ्या वस्तूचे दान, साखर, तांदूळ किंवा दूध याचे दान केल्याने लाभ होईल. तुमच्या आयुष्यात बॅलन्स आणेल हा उपाय आणि डिसिजन क्लिअर करेल. तूळ राशीवाल्यांनो, एप्रिल महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे, स्वतःला निवडायला शिका. जर तुम्ही स्वतःला प्रायोरिटी दिली तर हा महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरेल. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुमचे काही प्रश्न असतील, आमच्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला संपर्क करू शकतात. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.